गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. आता वाजले 6:30. मी आहे चाय लवर आणि माझा जस्ट चाय होत आहे आणि मी तुम्हाला सांगते आहे बिकॉज आपण बनवते आहे छोटीशी रेसिपी. कारण आज आहे रिपब्लिक डे आणि आपल्याला आहे घाई, म्हणून आज आपण सगळं लवकर उठलो आणि छोटासा नाश्ता बनवतो. पण त्याआधी काय तुम्हाला माहिती आहे सरगुणे किंवा सरगुंड्यांची स्टोरी? जो नाश्ता आपण आत्ता बनवतो आहे तो नाश्ता इन्व्हेन्शन कसा झालेला आहे, चला तर जाणून घेऊया त्या नाश्त्याची स्टोरी. लेट्स गो. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजले 6:30 आणि मी आहे चाय लवर. माझा झालेला आहे चाय. बघा, मी चाय घेतलेला आहे, म्हणजे घेत आहे, सुरू आहे, प्रोसेसवरती आहे. आणि इथे बनवत आहे मॅगी बिकॉज माझ्या मुलाला पाहिजे होती. बरं, मला माहिती आहे हे थोडं पोटाला त्रास देतं, बट काय करता आज मला ॲडजस्ट करावं लागेल. कारण की आज आपल्याला जायचं आहे सोसायटीच्या फ्लॅग होस्टिंगसाठी आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तो फ्लॅग होस्टिंग होतो, ते वेळेवर जायचं आहे. म्हणून मी लवकर मी बनवते आहे. 2 मिनिट तुमची मॅगी, बस फिनिश. काय तुम्हाला माहीत आहे मॅगीचं इन्व्हेन्शन कसं झालं? पहिलेच्या काळात या मॅगीचं रूप होतं सरगुणे म्हणून. सरगुणे किंवा सरगुंडे म्हणतात त्याला. पहिलेच्या बाया त्याला मळायचे, कणकीला छान एकदम मसाज करायचे, मग छोट्या छोट्या त्याच्या बारीक बारीक अशा लट्टी तयार करायचे आणि एका ज्याला धांडे म्हणतात, हे शेतामध्येच मिळतात. ते असतात आपले जे ऊस किंवा ऊस नाही, ज्वारी वगैरे जे निघते ना त्यांच्याकडे, त्या ज्वारीचे जे कणीस कापल्यानंतर जे उरलेला पार्ट असतो काडीसारखा, त्याला सोलून ते निघायचे आणि त्यावरती त्या छोट्या छोट्या सरी आहे ज्या कणकीच्या, त्या लपेटून हे सरगुणे तयार व्हायचे. म्हणजे त्याला लपेटायचे, त्यानंतर त्याला वाळू लावायचे, वाळल्यानंतर ते असे बाहेर निघायचे ते, आणि ते असंच रूप होतं. पण आता मॅगी म्हणजे हे त्याचंच एक नवीन इन्व्हेन्शन रूप आहे. काय तुम्हाला माहीत होती ही स्टोरी? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टोरी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चाय पीत राहा. बाय.